होईल सुसज्जित. फटका हवेमध्ये, शॉट फाईन लेग मध्ये पकडले गेले. महत्वाची ही विकेट. किरणच्या अगेन्स्ट लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, तो थोडासा लांगलट. विकेट मिळाली, फलंदाज बाद. रिप्लाय मध्ये पाहू शकाल ओव्हर द विकेटची गोलंदाजी, ज्या अनुषंगाने थोडीशी लेंथ खेचली होती आणि मिस टायमिंग स्ट्रोक, टॉप एज जोडायला गेला आणि शॉट फाईन लेग मध्ये सुद्धा महत्वाची विकेट. बडी मछली जाल में फंसती हुई. चला घाई करा. पहिला 2 या अंकांवर. पहिल्या चेंडूवर एक चांगल्या पद्धतीने लॉफ्ट केला होता चेंडूला, परंतु या चेंडूवर आपला फेवरेट स्ट्रोक खेळायचा होता. स्वीपचा फटका फसला आणि तिथे आपण पाहू शकाल शॉट फाईन लेग मध्ये पकडले गेले. चांगल्या पद्धतीने ॲक्युरसी. शून्यातून हा संघ तयार केलाय. काही खेळाडू जे शाळेमध्ये जातात, काही खेळाडू जे आपण पाहताय कॉलेज विद्यार्थी आहेत, आणि किरण एक महत्वाचा खेळाडू या संघामधील, जो अनुभवी आहे. जेव्हा शून्यातून तुम्ही विश्व तयार करताना तेव्हा तुम्हाला कुठल्याही पद्धतीची भीती नसते, आणि त्याच अनुषंगाने या खेळाच्या माध्यमातून हे खेळाडू पुढे आलेत, स्वतःला सिद्ध केले प्रत्येकाने, आणि ते महत्वाचं आहे. टीमचं कॉम्बिनेशन ते तितकंच महत्वाचं. 2 अंकांवर 1 गडी बाद. मोठा प्रहार करण्याची मानसिकता तर आहे. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये, त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. आणखी 1 गडी बाद. पूर्णपणे याला म्हणतात गेम प्लॅन विथ एक्झिक्युशन. दुसऱ्या विकेटचं होईल इथे पतन. धक्का क्रमांक 2 गॉन. थँक्यू. याला बाद व्हावं लागते. महत्वाचा धक्का. न्यू बॅटर इन मैदानाच्या दिशेने मिस्टर उदय जाधव या फलंदाजाला आपण पाहू शकाल. 2 धावा या स्कोर कार्डवर आहेत. 2 धक्के बसले गेलेत. मोठा प्रहार करण्याची मानसिकता होती. या संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला एलिव्हेशन देऊन चालणार नाही. तुम्हाला योग्य त्या सुरळीत पद्धतीने टायमिंग द्यावं लागेल चेंडूला. उदय आहे मैदानाच्या दिशेने. 2 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा किरण गवारी. लॉफ्ट केलं या चेंडूला. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक गेल फ्रेम मध्ये. झेल घेण्याचे प्रयत्न यशस्वी. यशस्वी. सलग 3 विकेट. हिट आहे 3री विकेट. हॅट्रिक या स्पर्धेची. क्या बात यार. किरण गवारी अफलातून गोलंदाजी. विकेट मिळाली. फलंदाज बाद. धक्के बसल्यात.